नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मुंब्रा, दिवा, कळवा, माजीवाडा, मानपाडा व वागळे या प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये गुरुवारी 23 मे ते रात्री 12 पासून शुक्रवारी 24 मे रात्री 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून येणारं पाणी या भागात दिलं जाते. MIDCच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत 12वी गुरुत्व वाहिनीच्या कटाई नाका ते शेळ टाकी येथे तातडीची दुरुस्तीची कामे हाती घेतल्यामुळे त्यांच्याकडून होणारा पाणी पुरवठा 23 मे ते 24 मे रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसननगर नंबर 2, नेहरूनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत, खालसा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. या काळासाठी पुरेसा पाणी पुरवठा करून ठेवावा तसेच पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. रुग्णालयात आगीच्या वाढत्या घटना बघता अशा आपत्तीच्या काळात रुग्णालय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा गोंधळ उडणार नाही यासाठी ठाणे मनोरुग्णालयामध्ये ठाणे अग्निशमन केंद्राच्या सहकार्याने अग्निप्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजनांचं प्रशिक्षण व मॉक ड्रिल आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. यामध्ये फायर अलार्म सिस्टीम, हायड्रंट सिस्टम, होस पाईप स्मोक डिटेक्टर, फायर कंट्रोल पॅनल इत्यादी उपकरणं हाताळण्याची माहिती देण्यात आली. ठाणे मनोरुग्णालयात मनोरुग्णांची सेवा करतेवेळी कर्मचारी व अधिकाऱ्यांना कायमच सतर्क राहावे लागते. त्यामुळे एखादी आगीची घटना झालीच तर रुग्णालयाने वेळीच उपाययोजना करावी म्हणून ठाणे मनोरुग्णालयात ठाणे अग्निशमन केंद्राच्या माध्यमातून नुकतंच मॉक ड्रिल आयोजित केलं होतं. रुग्णालयात कुठे आग लागल्यावरती ती कशी विझवावी याची शास्त्रोक्त माहिती अग्निशमन केंद्राने दिली असल्याची माहिती रुग्णालय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांनी दिली. अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजनेचे प्रशिक्षण व मॉक ड्रिल करतेवेळी आग प्रतिबंधात्मक कोणते उपाययोजना कराव्यात, काळजी कशी घ्यावी याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विविध उपकरणांचे प्रात्यक्षिक दाखवून उपकरणे कशा प्रकारे वापरावीत याचा कर्मचाऱ्यांकडून सराव करून घेतला. यामध्ये फायर अलार्म सिस्टीम, हायड्रंट सिस्टीम, होस पाईप, फायर एक्झिक्युटर, सेंड बकेट, स्मोक डिटेक्टर, फायर कंट्रोल पॅनल इत्यादी उपकरणांची माहिती दिली. या प्रशिक्षणाच्या वेळी डॉक्टर नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक PWDचे विद्युत अभियंता श्रीमती भालवी, उपअधीक्षक डॉक्टर प्राची चिवटे व वैद्यकीय अधिकारी व सर्व
संवर्गातील कर्मचारी उपस्थित होते. रुग्णालयात आगीची दुर्घटना झालीच तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे. रुग्णालयात 2 लाख लिटर क्षमतेची भूमिगत टाकी बांधली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. धर्मवीर आनंद दिघे यांची ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून अरुणाताईंची तब्येत बरी नसल्याचं समजल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यावरती उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून त्यांची तब्येत आणि उपचार सुरू असलेले औषधोपचार याबाबतची माहिती घेण्यात आली. तसेच अरुणाताईंवरती शक्य ते सारे उपचार करावेत आणि त्या लवकरात लवकर पूर्ण बऱ्या होतील यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती त्यांनी डॉक्टरांना केली आहे. ते आनंद दिघे साहेबांच्या भगिनी अरुणा गडकरी यांना पॅरालिटिक अटॅक आला आहे आणि त्यांना मी पाहायला आलो आणि नंतर डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर ज्युपिटरमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याप्रमाणे त्यांची प्रकृती स्टेबल आहे आणि जे पुढचे जे काही उपचार आहेत ते ज्युपिटरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मला वाटतं आता त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगलं हे होईल, इम्प्रूव्हमेंट होईल आणि जे ट्रीटमेंट करायची आहे ती ज्युपिटरमध्ये केली जाईल. नाही, मीटिंग झाली डॉक्टरांच्या बरोबर आणि ठरलं की बाबा आपण ज्युपिटरमध्ये शिफ्ट करू. तिथे सगळ्या इक्विपमेंट, सगळ्या ट्रीटमेंट्स, या सगळ्या MRI असेल, मग तिथे सगळं इन हाऊस आहे. त्यामुळे आपल्याला ट्रीटमेंटसाठी ते जादा बरं पडेल आणि त्यासाठी निर्णय घेतला आपण शिफ्टिंगचा. ठाण्यात प्रथमच गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 7 ते 9 जून या कालावधीत महाअधिवेशन व प्रदर्शन. गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात विविध समस्या व अडचणींबाबत चर्चा तसेच मार्गदर्शन करण्यासाठी 7 जून ते 9 जून या कालावधीत ठाण्यातील कोकणीपाडा उपवन तलाव येथील मैदानामध्ये भव्य वातानुकूलित मंडपामध्ये गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन व प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. शुक्रवारी दिनांक 7 जून रोजी याचा उद्घाटन सोहळा होणार असून 8 जून रोजी महाअधिवेशन तर 9 जून रोजी प्रदर्शन व सायंकाळी समारोप होणार आहे. ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे हे ठाणे जिल्ह्यातील पहिलंच महाअधिवेशन असून सुमारे 8 ते 10 हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध असून उपस्थितांच्या अल्पोपहाराची तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून यावेळी गृहनिर्माण सोसायट्यांकरिता लागणारे किट देखील दिले जाणार आहेत अशी माहिती ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत दिली आहे. दरम्यान महाअधिवेशनात आयोजित प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक, अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था, त्याचबरोबर रेन हार्वेस्टिंग व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्स असणार आहेत. तेव्हा ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवण्यासाठी नोंदणी करावी अथवा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन सीताराम राणे यांनी केलं आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं महाअधिवेशन गृहनिर्माण संस्थांसाठी पहिल्यांदाच होत आहे. मुंबईमध्ये अशा प्रकारची अधिवेशनं 1965 पासून आतापर्यंत 3दा झाली आहेत, पण ठाणे जिल्ह्यामध्ये हे पहिल्यांदाच होत आहे. गृहनिर्माण संस्थांच्या असलेल्या वेगवेगळ्या समस्या, विशेषतः स्वयंपुनर्विकास असेल, पुनर्विकास असेल, या संदर्भात अर्थपुरवठा होताना अडचण येते आहे किंवा पुनर्विकास करताना बऱ्याच ठिकाणी बिल्डरनी काही अग्रीमेंट केल्या आहेत आणि वेगवेगळ्या विषयासाठी पुनर्विकास थांबलेला आहे. त्यामुळे सोसायटीच्या सभासदांना, पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावं लागतं. या सगळ्यांचा सगळे प्रश्न सुटावेत यासाठी आपण हे महाअधिवेशन आयोजित केलेलं आहे. यामध्ये सहकार कायद्यामध्ये जे गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र प्रकरण तयार झालेलं आहे 154B, त्याच्यामध्ये सुद्धा काही आवश्यक बदल करणं आवश्यक आहे आणि हे सगळे बदल आणि आवश्यक बाबी या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. आणि या अधिवेशनामध्ये
हे सगळे शासकीय ठराव आपण वेगवेगळे करून शासनाकडे पाठवणार आहोत. या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर माननीय अजितदादा पाटील, सहकार मंत्री माननीय दिलीप वळसे पाटील, त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री माननीय अतुलजी सावे, आणखीन ठाणे शहराचे आमदार माननीय केळकर साहेब, संजय देवकर साहेब, निरंजनजी डावखरे, सहकार आयुक्त, प्रधान सचिव सहकार, असे सगळे अधिकारी या कार्यक्रमामध्ये, या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार. हे प्रदर्शन कम अधिवेशन असा हा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. 7 जून ते 9 जून असा हा कार्यक्रम असेल. 7 जूनला प्रदर्शनाचं उद्घाटन होईल. 8 तारीखला हे अधिवेशन गृहनिर्माण संस्थांसाठी अधिवेशन आपण ठेवलेलं आहे आणि 9 तारीखला संध्याकाळी या प्रदर्शनाचा समारोप होईल. असं 3 दिवसाचा हा प्रदर्शन कम अधिवेशन असा कार्यक्रम ठेवलेला आहे. सकाळपासून हे लोकांसाठी असेल. 3 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि लोकांना गरमीचा किंवा पावसाळ्याची शक्यता असल्यामुळे जे मंडप बनवणार आहोत ते वातानुकूलित आहेत, एसी असणार आहे, त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही त्याची दक्षता आम्ही घेतलेली आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.